नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासाठी उद्यापासून वाटप हे सुरू होणार आहे मित्रांनो. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हेक्टरी 27,000 रुपये जमा होणार आहे. यामध्ये कोणकोणते जिल्हे आहे व कोणकोणते तालुके आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून 2023 मधील खरीप पीक विम्याचे नोटीस हे जाहीर झालेलं आहे. यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. ही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. खरीप हंगाम 2023 मध्ये शेतकरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद इत्यादी पिकाचा समावेश आहे. यंदा सरासरीपेक्षा 22% पाऊस हा राज्यात कमी झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि ऑगस्टमध्ये पडलेल्या 21 दिवसाच्या पाऊस खंडामुळे शेतकऱ्याची पिकेही जागेवर जुरली गेलेली आहे मित्रांनो. तर काही पिकांची जागेवरची वाढ खुटलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांनी जास्त उत्पादन दिलेले नाही मित्रांनो. 57 तालुक्यामध्ये दुष्काळ हा घोषित करण्यात आलेला आहे. अशा परिस्थितीमुळे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 25% आगामी पीक विम्याची रक्कम जमा व्हावी असा निर्देश राज्यातील पीक विमा कंपन्यांना केला होता मित्रांनो, महाराष्ट्रातील राज्यातील शेतकरी आता आगामी पीक विमा कधी मिळणार याची वाट पाहत आहे. अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर होऊन देखील शेतकऱ्याच्या अजूनही पैसे मिळालेले नाही. आता 62 लाखाहून अधिक शेतकऱ्याला पीक विम्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या टप्प्यासाठी आता संपूर्ण प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे मित्रांनो. 26 जिल्ह्यातील शेतकऱ्याला दुसऱ्या टप्प्यात पीक विमा दिला जाणार आहे. या जिल्ह्याची यादी देखील आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या खालील दिलेल्या जिल्ह्यातील जे शेतकरी अजूनही बाकी आहे त्यांना आता लवकरात लवकर पीक विमा हा देण्यात येणार आहे मित्रांनो. अशी माहिती कृषी विभागाकडून आणि कृषी मंत्र्याकडून सर्व पीक विमा कंपन्याला देण्यात आलेली आहे. दुसऱ्या टप्प्यातील पात्र जिल्हे कोणते आहे मित्रांनो, आपण थोडक्यात पाहू. मित्रांनो, दुसऱ्या टप्प्यासाठी 16 जिल्हे पात्र आहेत. त्यामध्ये 1 नंबर नाशिक, 2 नंबर जळगाव, 3 नंबर अहमदनगर, 4 नंबर सोलापूर, 5 नंबर सातारा, 6 नंबर सांगली. त्यानंतर मित्रांनो 8 नंबरवर आहे धाराशिव जिल्हा, 9 वर अकोला, 10 वर कोल्हापूर, 11 वर जालना, 12 वर परभणी, 13 वर नागपूर, 14 वर लातूर, 15 वर अमरावती आणि 16 वर